श्यामलाला आता 9वा महिना लागून 4-5 दिवस झाले होते आणि आईच्या जीवाला घोर लागून होता. लेकीचा 9वा महिना साजरा करायला हवा. घरी असतो तर किती थाटामाटात साजरा केला असता आपण श्यामलाचा 9वा महिना. या परक्या देशात कसा बरं साजरा करावा श्यामलाचा 9वा महिना? 7वा महिनाही श्यामलाचा या ना त्या कारणाने साजरा झालाच नाही. कसं नशीब असन तर काय माहिती बिचारीचं आणि येणाऱ्या लेकराचंही. आईच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने ते अलगद पुसलं श्यामलाला दिसू नये म्हणून. आईने मोठी हिंमत करून किशोरजवळ गोष्ट काढलीच. जावाई बुवा, श्यामलाले 9व्या महिन्यात हिरवी साडी नेसवा लागन. किशोरला काही कळलंच नाही. मग आईने जरा समजावून सांगितलं तर त्यावर किशोर म्हणाला, हे करावंच लागतं काय? नाही केलं तर काय होणार आहे? आईला खूप राग आला होता, पण तिने लेकीच्या प्रेमापोटी सगळा राग तोंडातल्या थुंकीसोबत आतमध्ये गिळला आणि किशोरला खूप प्रेमाने समजावून सांगितलं. मोठ्या आजीजीनंतर किशोर एकदाचा हो म्हणाला. आईने किशोरसोबत जाऊन श्यामलासाठी खूप सुंदर हिरवी कंच साडी, ब्लाऊज, बांगड्या, अगदी नवरीला जो शृंगार लागतो तो सगळा आणला. किशोरचे 2-3 मित्र आणि त्यांचं कुटुंब आणि श्यामलाची घरमालकीण आणि तिचं कुटुंब, एवढ्या लोकांमध्ये श्यामलाचा 9वा महिना खूप आनंदात साजरा झाला. आईने सगळ्यांसाठी खूप आनंदाने जेवणाचाच घाट घातला. जेवण साधंसं असलं तरी एका गोड पदार्थाने आणि आईच्या हातनं जेवण खूप रुचकर झालेलं होतं. सगळी मंडळी अगदी बोटं चाटून चाटून खात होती. श्यामला तर त्या हिरव्या कंच साडीत आणि लांबसडक केसांना माळलेल्या फुलांच्या वेण्यांनी जणू नक्षत्रवाणीच दिसत होती. प्रत्येकच पाहणारा तिच्या लावण्याकडे पाहून मुग्ध व्हायचा आणि मनात एकच प्रश्न विचारत असावा, किशोर लयच नशिबवान बेटे, इतकी नक्षत्रवाणी पोरे. असं वाटावं कोणी अप्सरा धरतीवर उतरली का काय? किशोरला कशी बरं मिळाली असन, पण याला त्याची काही किंमतच नाही. खरंच तर होतं सगळ्यांच्या मनातलं. किशोरने श्यामलाला सगळ्यांसमोर नाही, पण निदान एकांतात तरी एकदा तरी म्हणावं का नाही की श्यामला खूप सुंदर दिसतीयस. पण हा बेट्या पडला कामालीचा आडमुठ्या. आतापर्यंत श्यामलालाही त्याच्या स्वभावाची सवय झाली होती, पण अनिल मात्र न राहून बोलून गेलाच. श्यामला वहिनी खूप सुंदर दिसताय हो. संगीतानेही अनिलच्या म्हणण्याला होकार भरला. हे पाहून सगळ्यांनी त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला. श्यामला खाली मान घालून लाजून स्मित करत होती, तर किशोर घुरून घुरून पाहत होता. आईने मात्र लेकीची लगेच हातांची बोटं मोडून दृष्ट काढली. बोटंही कडा कडा मोडली. का नाही मोडणार? सगळीच मंडळी श्यामलाला नजरेत साठवून घेत होती आणि अनिल तर एकसारखा फक्त आणि फक्त श्यामलाकडेच पाहत होता आणि किशोरला मनातल्या मनात शिव्या मारत होता की याला न कसलं कौतुक, न कसली हौस. फक्त नोकरी पाहून श्यामलाच्या आईबाबांनी इतकी सुंदर गुणी पोर या कसायाच्या हाती दिलेली दिसतीये. श्यामलाच्या आईच्या स्वभावावरनं वाटतंय की ही फार साधी लोक आहेत. अनिल मनातल्या मनात हा सगळा विचार करत होता. सगळा सोहळा उत्तम पार पडला. आईही समाधानानं भरून पावली. सगळी मंडळी श्यामलाला काही ना काही भेटवस्तू देऊन आईला नमस्कार करून समाधानानं घराकडे परतली. श्यामलाही आज खूप आनंदात होती. तसं तर आई आल्यापासूनच श्यामलाच्या अंगाने जरा बाळसं धरलं होतं. आज तर श्यामलानं ताटाखाली झाकून ठेवलेल्या जिन्सातनं लाडू काढला होता. याचा अर्थ मुलगाच होणार. आई पटकन बोलून गेली. श्यामलाही आतून आनंदी झाली होती. किशोरच्याही चेहऱ्यावर बारीकसं स्मित उमटलं होतं. सगळी आवराआवर झाल्यावर झोपताना श्यामलाने हळूच आपल्या गर्भार पोटावरनं हात फिरवला आणि मनातल्या मनात म्हणाली, तू माया लेकच आहेस ना? तशी एक जोरात ढुशी आतल्या बाळाने तिला आतल्या आत मारली तशी श्यामला आईला आनंदानं सांगत सुटली. आज श्यामलाच्या आईचा डोळा सकाळपासूनच फडफडत होता. आईने 2-3 वेळा म्हटलं, पण श्यामले, डोया मोठा फडफडून राहिला बाई. काय करावं? तुझ्या बाबाची तब्येत चांगली असेल ना? जीवाले मोठा घोर लागून राहिला. त्याईची मास्तरकीची नोकरी आहे म्हणून तिथं ठेवलं त्याईले, नाही तर संगच आणलं असतं. काय खात असतील? हातानं कच्चं बाबडं करून खात असतील का? की वेटोळ्यात कोणी बोलवत असन काय?
काही म्हणजे काहीच कळाले मार्ग नाही. इतक्या दूरचा फासला पडला. माय तुझ्या गावचा लय दूरचा फासला आहे, विचारता सोय नाही किती दूरचा आहे त्यो. आईचं हे बोलणं ऐकून श्यामलालाही आतून गलबलून आलं की आपल्यामुळे तिकडे बाबाचे हाल होऊन राहिले. किती जीव होता दोघंही बापलेकीचा एकमेकांवर हे अख्ख्या गावाला माहिती होतं. आईचं आज जेवणातही मन लागत नव्हतं. खाल्ला घास तोंडातच फिरत होता. आई खूप अस्वस्थ आहे हे श्यामलालाही कळत होतं, पण करणार तरी काय, काही पर्यायच नव्हता. किशोर 8 दिवसांपासून पहाटेच ड्युटीवर निघून जात होता. बेंगलोरपासून कुठल्या तरी गावागावातल्या गटागटातल्या भांडणांमुळे CRPFच्या काही जवानांची राहुटी लागली होती. पण किशोर तिथे रात्रीचा राहत नव्हता, कारण त्यांनी वरिष्ठांना कळवलं होतं की बायकोचे दिवस भरत आलेत, कधीही बाळंतपण होऊ शकतं. गाव जवळ असल्यामुळे मला रात्रीचं घरी परतण्याची सवलत द्यावी. वरिष्ठांनी आधी अर्ज फेटाळला होता, पण नोकरीमधल्याच एका मित्रानं रात्रीला थांबायचं वरिष्ठांजवळ कबूल केलं. म्हणाला, माझी ड्युटी गावाला नसतानाही मी किशोरच्या ऐवजी थांबीन आणि सकाळी माझी हेड ऑफिसची सुद्धा ड्युटी पूर्ण करेन. त्यामुळे किशोरला वरिष्ठांनी रात्रीची घरी येण्याची परवानगी दिली. आज आई सकाळपासून डोळ्याच्या फडफडण्यामुळे अस्वस्थ होती. मन कशातही रमत नव्हतं. श्यामला आणि आई दोघीही घरात एकमेकींसोबत गप्पा करत बसल्या होत्या. गप्पांच्या ओघात आईने श्यामलाला हळूच विचारलं, श्यामले, या लग्नानं सुखी आहेस ना पोरी? श्यामलानं मान खाली घातली आणि तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. तरीही तिने मानेनीच हो म्हणून सांगितलं. तशी आईने तिची हनवटी वर करून तिच्या चेहऱ्याकडे पाहायचा प्रयत्न केला, पण श्यामलाने डोळे गच्च मिटले होते. लगेच मान खालीही घातली तिने. पण आई हळूहळू एक एक प्रश्न विचारून श्यामलाच्या मनाचा थांग घेतच होती. बोलता बोलता रागाच्या भरात श्यामला मनातली खंत बोलून गेलीच. तुम्ही लोकांनी माझं प्रेम सफल होऊ नाही दिलं. काय झालं असतं? मनाजोगता नवरा केला असता तर? दुसऱ्या जातीतला होता म्हणून काय होतं? दोघांनी मिळून कमवलं असतं, खाल्लं असतं. पण मायावाली अशी तर गत झाली नसती. नाही, निदान नवरा तरी चांगला पाहून द्यायला लागत होता. श्यामला बोलत होती, आई ऐकत होती. बोलता बोलता श्यामलानं बरेचदा किशोरच्या वाईट वागण्याचा पाढा आईजवळ रडता रडता वाचला. श्यामलाचं काळीज धाय मोकलून रडताना पाहून आईलाही अपराधीपणाची बोचणी टोचत होती. श्यामला लग्न जोडल्यापासून जे मनात साठवलं होतं ते सगळं आज आईजवळ बोलत होती आणि आतून शांत शांत होत होती. हे सगळं बोलत असताना आईने श्यामलाला म्हटलं, इसरबाई श्यामले, आता त्या जुन्या पुराण्या गोष्टी, आमचं चुकलंच. एवढं म्हणून चहा करण्यासाठी उठली तर दाराआड कोणीतरी असल्याचा भास आईला झाला. कोण असावं हा विचार करून दरवाजा उघडला तर किशोर दाराबाहेरून दोघी मायलेकीच्या गोष्टी चोरून ऐकत होता. माणसाचा राग मोठा बेकार असतो, तो ना आता पाहतो ना पाहता. किशोर मायलेकीचं बोलणं ऐकून आतल्या खोलीत रागानं फणफण करत निघून गेला. आई आणि श्यामला ओशाळल्यासारख्या झाल्या. आईने श्यामलाला किशोरसाठी पाणी घेऊन जा म्हणून खुणवलं. श्यामला घाबरतच किशोरसाठी पाणी घेऊन आतल्या खोलीत गेली. श्यामलानं पाण्याचा ग्लास किशोरसमोर धरला आणि हे घ्या पाणी असं उच्चारलं तोच किशोरनी समोर आलेला पाण्याचा ग्लास जोरात हाताने धक्का मारून खाली पाडला. श्यामलाला रागही आला आणि भीतीही वाटली. किशोरचा पारा तर 7व्या आसमानावर चढला होता. किशोर आई बहिणीवरनं खूप गलिच्छ शिव्या देत सुटला. आईला वाटलं, नवरा बायकोच्या भांडणात आपण कशाला सध्या पडा. तसंही नवरा बायकोचं भांडण तिसऱ्या माणसामुळे जास्त भडकतं. शांत झाल्यावर पाहू. आईला शिव्या ऐकवल्या गेल्या नाहीत म्हणून ती बाहेरच्या दरवाजाजवळ आली, रस्त्यावर उभी राहिली. दरवाजा थोडा ओढून घेतला की जेणेकरून लोकांना तमाशा दिसायला नको. पण आईचं इथेच चुकलं. श्यामलाने किशोरला मध्येच टोकलं, शाका देऊन राहिले आणि ते पण माय बनीवनू. किशोरनी शिव्यासोबत श्यामलाला मारायला सुरुवात केली. श्यामलाही एरेला पेटली होती. तिनेही तोंडाने बडबड चालू केली. तसा किशोरचा संताप आणखीन वाढत गेला आणि त्यांनी श्यामलाला लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. जेव्हा किशोरची लाथ पोटावर पडली तेव्हा श्यामला बेंबीच्या देठापासून ओरडली.
तशी आई धावतात आली. पाहते तर श्यामला खाली पालथी पडली होती आणि साडीला कमरेच्या खालच्या भागावर रक्ताचे डाग लागले होते. श्यामला प्रचंड वेदनेनं कळणत होती. आईने ते दृश्य बघितलं आणि आई जोरजोरात ओरडायला लागली, "माया पोरीचा जीव घेऊनच राहीन हा सैतान." किशोर रागाच्या भरात आणि मनातून घाबरल्यामुळेही तिथून निघूनच गेला. बानाईनी घरमालकाला पटकन आवाज दिला. त्या सद्ग्रस्तानं कसलाही विचार न करता पटकन चारचाकी गाडी काढली आणि श्यामलाला दोन्ही हातावर उचलून गाडीत आडवं झोपवलं. सोबत आई आणि घरमालकीण दोघीही बसल्या. जो जवळचा दवाखाना मिळाला त्यामध्ये श्यामलाला भरती केलं. डॉक्टरांनी श्यामलाची कंडिशन पाहून लगेच निर्णय घेतला, सीझर करावं लागेल. दवाखान्यातली भाषा आईला कळत नव्हती आणि आईची भाषा दवाखान्याला कळत नव्हती. घरमालकांनी तोडक्या मोडक्या हिंदीत आईला सांगितलं, सीझर करावं लागेल. आईला समजलं. तिनेही लगेच तिच्या तोडक्या मोडक्या हिंदीत होकार दिला. वरून घरमालकाला हेही सांगितलं की पैसा कितीही लागला तरी चालेल, पण माई छोकरी वाचली पाहिजे. ते तरी बरं की गावात व्यापारी भाजीपाला फळफळावळ घेऊन यायचे, तेव्हा श्यामलाच्या आईबाबाच्या दारावर दररोज हटकून भाजीपाला फळं द्यायचे. तेव्हा हटकून हिंदीत आईबरोबर बाबाबरोबर हिंदीमध्ये मजाक करायचे. म्हणून आईला तोडकी मोडकी का असेना हिंदी येत होती, समजत होती. म्हणून या परक्या शहरात तिला संवाद साधता आला. पण घरमालक आणि घरमालकीणही देव माणसं होती. त्यांनीही डॉक्टरांना आधीच सांगितलं की पैशाची काळजी करू नका, जे उपचार करायचे ते करा, तातडीने करा. डॉक्टरांनी उपचाराआधी विचारलं की गर्भवतीची ही स्थिती का झाली. तेव्हा घरमालक आणि घरमालकीण एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले. काय उत्तर द्यायचं हा विचार मनात यायच्या आधी कशाला पोलिसांची झंझट या दोन बायकांसाठी. जिथे भाषेचाही मोठा प्रॉब्लेम आहे तिथे उगाच नसत्या चौकशा यांच्या मागे का लावायच्या, हा विचार घरमालकाच्या मनात सुरू होता. तेवढ्यात घरमालकीण म्हणाली, "बच्ची पैर फिसल के गिर गई." डॉक्टरांनी श्यामलाला लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं. आई बाहेर मोठी जीव घेऊन बसली होती. कारण त्या काळी ऑपरेशन करणं म्हणजे मृत्यूच्या दाढेतनं बाहेर येणं आणि ऑपरेशननी बाळ बाहेर काढणं ही गोष्ट नवलाईची होती. शहरातही त्या काळी एखाद दुसरी केस असायची अशी. गावात ऑपरेशन करून बाळ काढणं म्हणजे नवलच. श्यामलाच्या ऑपरेशनला बराच वेळ झाला, पण सगळं व्यवस्थित पार पडलं. श्यामलाच्या पोटी गोरा गोमटा लेक जन्माला आला होता. जणू तो लेक फक्त एकट्या श्यामलाचाच असावा. ऑपरेशन थिएटरमधून जनरल वॉर्डात आणल्यावर श्यामलाला बऱ्याच वेळानं जाग आली. तोपर्यंत बाळ श्यामलाची आई वागवत बसली होती. श्यामलाला जाग आली तेव्हा श्यामलाने बाजूला चाचपडून बघितलं तर बाळ निवांत झोपलेलं होतं. श्यामलाला जाग आली असली तरी गुंगीच्या औषधाची गुंगी काही पूर्णपणे गेलेली नव्हती. आई बाहेर डॉक्टरांचं बोलणं ऐकत होती. डॉक्टर घरमालकाशी बोलत होते. श्यामलाला गुंगीतही आठवलं की आपला नवरा काही बाळाला भेटायला आलेला नाही. हा विचार तिच्या डोक्यात सुरू होता तेव्हा श्यामलाने तिच्या निरागसपणे झोपलेल्या बाळाकडे बघितलं आणि मन आनंदानं भरून गेलं. लेक आला होता ना श्यामलाच्या पोटी. आईने घरमालकाकरवी डॉक्टरांना विचारणा करून घेतली की श्यामलाला सुट्टी कधी होईल. 10 दिवसांनी श्यामलाचे ऑपरेशनचे टाके निघाल्यानंतर सुट्टी होईल असं डॉक्टर म्हणाले. आईने स्वतःजवळ फार जपून ठेवलेला घरमालकाला एक लँडलाईन नंबर दिला आणि सांगितलं की अमरावतीच्या या सरकारी दवाखान्यात माझी बहीण स्टाफ नर्स आहे, तिला फक्त निरोप पोचवा की नवऱ्याला नाही तर मुलाला पैसे घेऊन तातडीने पाठव. श्यामलाच्या घरमालकाने लगेच STD बूथवरनं फोन लावला. तो लगेच लागला. पण श्यामलाची मावशी आज सुट्टीवर होती म्हणून घरमालकाने मनोमन ठरवलं की उद्या फोन लावू. दुसऱ्या दिवशी मावशीला फोन पोचला. मावशीने घरी सांगितलं. बाबांनाही गावाला निरोप पोहोचला. श्यामलाचे बाबा, मावसा आणि मावस भाऊ मावशी मोठी गाडी करून बंगलोरला आले. श्यामलाला सुट्टी व्हायला 2 दिवस अवकाश होता. इतकं सगळं झालं पण किशोर कुठे दडी मारून बसला होता देव जाणे. सगळ्यांनी घरी जायचं ठरवलं तर किशोर तिथे नव्हता. घरमालकीण म्हणाली, किशोर पहाटेलाच निघून जातो आणि अर्ध्या रात्री परत येतो. सगळ्यांनी किशोरला त्याच्या हेडक्वार्टरला भेटायचं ठरवलं पण किशोर काही भेटला नाही. पण हेडक्वार्टरला अनिल भेटला. अजूनपर्यंत अनिललाही या गोष्टीची खबरबात नव्हती की किशोरनी एवढं सगळं केलं. अनिलनी सगळ्यांना घरी नेलं.
बायकोला आधी सगळ्यांसाठी जेवण बनवायला सांगितलं. जेवण उरकल्यावर तो आणि संगीता बाळ आणि श्यामलाला भेटायला दवाखान्यात गेले. आत्तापर्यंत श्यामलाचा घरमालक आणि घरमालकिणींनी श्यामलाचं पोटच्या पोरीप्रमाणे केलं होतं. आता सगळे आल्यावर घरमालकांनी सगळी जबाबदारी अनिलकडे दिली. अनिलनी डॉक्टरांशी बोलून श्यामलाचे ऑपरेशनचे टाके लवकर काढायला लावून लवकरात लवकर सुट्टी मिळावी अशी विनंती केली आणि डॉक्टरांनी ती मान्य केली. आई, बाबा, मावशी, काका यांनी निर्णय घेतला, आता श्यामला आणि बाळाला या कसायाजवळ ठेवायचं नाही. दवाखान्यातून परस्पर श्यामलाला घेऊ, अमरावतीला निघून जाऊ. पण श्यामलाचे कपडे लत्ते आणि काही सामान घरी होतं आणि ते आणणं गरजेचं होतं. सगळ्यात महत्त्वाचं, श्यामलाचं मनही राहिलं होतं त्या घरात. नाही म्हटलं तरी आपल्या पोराच्या बापाला आपण आणि आपल्या लेकानी एकदा डोळा भरून पाहावं असं श्यामलाला खूप आतून वाटत होतं. तसं तिने बोलूनही दाखवलं. आता श्यामला बाईची आई झाली होती आणि आई आपल्या लेकरासाठी सगळं दुःख पचवायला केव्हाही तयार असते. श्यामलाचं बाळंतपणामुळे आधीचं असलेलं हळवं मन आता जास्तच हळवं झालं होतं. आई तर सुरुवातीला नाहीच म्हणाली, कारण तिने किशोरचं वागणं आणि श्यामलाची हालत पाहिली होती. पण मग मावशीनी समजून घेऊन श्यामलाला घरापर्यंत नेलं. श्यामलाच्या सांगण्यानुसार आईने सामानाची बांधाबांध केली. बाबांनी किशोरला खूप रागवलं. त्यावेळी किशोर काही बोलला नाही, फक्त एखाद्या चोरासारखा खाली मान घालून बसला होता. बाबा म्हणाले, बाळाले आणि श्यामलाले आम्ही घेऊन चाललो. तेव्हा मात्र किशोरने बराच थांबवायचा प्रयत्न केला, पण प्रयत्न निष्फळ झाल्यामुळे केविलवाणं तोंड करून गाडी जाईपर्यंत तो पाहत राहिला. कारण 8-9 दिवसाच्या त्या लेकानं त्याला थोड्याच वेळात आपलंसं केलं होतं, लळा लावला होता. किशोर खूप हतबल झाला. त्याला त्याच्या मुलाला डोळा भरून पाहायचं होतं, जवळ घ्यायचं होतं, त्याचे लाड करायचे होते. त्यामुळे त्यांनी श्यामलाच्या बाबाला मनातल्या मनात शिव्या घातल्या, पण आता काही उपयोग नव्हता. जब चिडिया चुग गई खेत अशी गत एक पोलीस असून किशोरची त्याच्या स्वभावामुळे झाली होती. पण म्हणतात ना, जोपर्यंत एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती आपल्यापासून दुरावत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला, त्या व्यक्तीला आपण गृहीत धरलेलं असतं. खरी किंमत दुरावल्यावरच कळते. तसं काहीसं किशोरचं झालं. आता त्याचीच त्याला शरम वाटायला लागली होती, कारण ऑफिसमध्येही अनिल कर्वी सगळीकडे ही गोष्ट पसरली होती. त्यामुळे किशोर तिथेही फारसा कामाव्यतिरिक्त कोणाशी बोलत नव्हता. घरमालकांनी तर किशोरला 8 दिवसात घर खाली करायची सक्त ताकीदच दिली. किशोरनी त्याप्रमाणे लगेच 8 दिवसात नवीन 2 रूमचा ब्लॉक किरायाने घेतला. लग्नानंतर क्वार्टर मिळण्यासाठी टाकलेला अर्जही खारिज झाला होता. किशोरचं आयुष्य आता नोकरी आणि घर इतकंच शिल्लक राहिलेलं होतं. इकडे श्यामला अमरावतीला मावशीकडे आईबरोबर चांगली 15 दिवस थांबली. चांगल्या डॉक्टरकडे औषध पाणी केलं. मग बाबा गावावरनं किरायाची 4 चाकी गाडी घेऊन आले आणि आई श्यामला आणि बाळाला गावी घेऊन गेले. श्यामलाचं सीझर झालेलं असलं तरी श्यामला आता माहेरी आल्यामुळे तिला बाळाला वागवण्याशिवाय कुठलंच काम नव्हतं. बाळाच्या बाळलीलात आणि आईबाबांच्या बरोबर श्यामलाचा वेळ हां म्हणता निघून जात असे. किशोरचा वेळ ड्युटीवर असेपर्यंत कसा तरी निघून जाई, पण रात्र त्याला खायला उठे. गावाला गेलेली बायको कधी ना कधी परत येईल ही आशा किशोरला होती, पण मध्येच एखाद्या वावटळीसारखा श्यामला बाळाला घेऊन आलीच नाही तर हा विचारसुद्धा त्याच्या मनात डोकवत असे. आणि ती आलीच नाही तर हा विचार किशोरला आतून पोखरत नेत असे. त्यामुळे त्याचं दारू पिणं खूप वाढलं. सुरुवातीला तो ड्युटीवर असताना इमाने इतबारे नोकरी करत असे आणि घरात असला की नको असलेल्या विचारांपासून सुटका म्हणून दारू पित असे. पण पुढे पुढे किशोर या दारूच्या व्यसनापायी बरेचदा नोकरीवरच जात नसे. वरिष्ठांनी बरेचदा समज दिली. अनिलनी पण समजावून सांगितलं. किशोर शरीराने आणि मनाने पण खंगत चाललेला होता. किशोरने पत्र लिहून घरी आईबाबाला जे काही घडलं ते सांगितलं. किशोरच्या आईबाबाला वाईट वाटलं, पण शेवटी किशोर त्यांचा लेक होता, श्यामला सून होती. किशोरच्या आईबाबांनं ही गोष्ट लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थी माणसाच्या कानावर घातली आणि वरून आपल्या लेकाची बाजू उचलून धरून दोन्ही कुटुंबात समझोता करून आणायला सांगितलं. लेक नांदायला पाठवा म्हणाव, नाही तर आमचा नातू आम्ही येऊन घेऊन जाऊ. मग म्हणाव सांगितलं नाही. शेवटी आमची पोराची बाजू आहे आणि तुमची पोरीची बाजू आहे.
असा निरोप किशोरच्या बाबांनी मध्यस्थी माणसापर्यंत मोठ्या महत्प्रयासानं पाठवला. आणि सुनबाईचे मायबापाले म्हणा या गोष्टीचा लवकर सोक्षमोक्ष लावा, वरून हेही सांगितलं. मध्यस्थी माणूस हा निरोप घेऊन श्यामलाच्या घरी गेला. श्यामलाच्या बाबांनी सगळं गपगुमान ऐकून घेतलं आणि मध्यस्थी माणसाला काहीही उत्तर दिलं नाही. श्यामलाच्या आईने श्यामलाच्या घरची सगळी परिस्थिती पाहिली होती, जावयाचा स्वभाव पाहिला होता. सगळी परिस्थिती बानाईनी श्यामरावजवळ कथन केली होती. आता काही दिवस तरी श्यामला आणि बाळ आपल्याकडेच ठेवायचं, मग गोष्ट फारकतीपर्यंत गेली तरी चालेल, असं आई बाबा काका मावशी सगळ्यांचंच मत पडलं. त्याप्रमाणे किशोरच्या आईबाबांनी पाठवलेला निरोप धुडकावण्यात आला होता. श्यामला आणि बाळ आईकडे छान आनंदात होते. श्यामलालाही बाळंतपण मानवलं होतं. आधीचं आरसपानी सौंदर्य आणखीन उजळून आलं होतं. आईने काळजीच तशी घेतली होती. बाळाच्या तर बाळलीला दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या. बाळ आता चांगला 6 महिन्यांचा झाला होता. 1.25 महिन्यावर आईबाबांनी त्याचं बारसं करून सूरज असं नामकरणसुद्धा केलेलं होतं. पण सगळे सूरजला सूरज म्हणायचे आणि श्यामला त्याला छकुला म्हणायची. तिच्या मनातलं नाव होतं ते. किशोरला पत्राद्वारे श्यामलाच्या आईबाबांनी बारशाचं कळवलं नव्हतं, कारण त्यांना जावयाचा अतिशय राग आलेला होता. श्यामलाला किशोरची फारशी आठवण येत नसली तरी छकुल्याच्या बाळलीला बघून कोणीतरी शेजारीण पाजारीण बोलता बोलता बोलून जायची. पोराचा बाप साजरा असता तर लेकराचं बालपण अनुभवलं असतं, नशिबाचाच करंटा असन त्यो. हे असलं काही ऐकलं की श्यामला मनातनं दुःखी व्हायची. आई या सगळ्या गोष्टी फार छान पद्धतीनं हाताळायची, पण कोणाकोणाला हाताळणार ना. समाजात अशी लोकं जागोजागी भेटतात जी दुखरी नस बरोबर पकडतात, वेदना देतात. अशा लोकांसमोर सामना करता येणं मोठ्या जिकिरीचं काम. इकडे किशोर मोठा बेचैन झाला. काय करावं काही कळेना. मनात सारखे विचार थैमान घालत होते. माफी मागावी का? पण समाज काय म्हणेल, आई बाबा काय म्हणतील? माझ्यासारखा माणूस बायकोची सासू सासऱ्याची माफी मागतो? माझी तर जावई म्हणून मग काही इज्जतच नाही राहणार. काय करावं? कोणाला तरी श्यामला आणि तिच्या आईबाबाला समजवायला पाठवायचं का? हा विचार मनात आल्या आल्या किशोरला अनिल आठवला. अनिलशी बोलून बघावं असं किशोरने मनाशी ठरवलं. ऑफिसमध्ये गेल्यावर किशोर अनिलला म्हणाला, मले बोलायचं आहे तुझ्याशी. अनिल म्हटला, घरी ये बोलू. किशोर त्याप्रमाणे ड्युटी संपल्यावर रात्रीचा अनिलकडे गेला. संगीताने छान स्वयंपाक केला. अनिल आणि किशोर जेवत असताना किशोरनी अनिलकडे विषय काढला. तू श्यामला आणि तिच्या आईबाबाला समजून सांग आणि श्यामलाला घेऊन ये, आता मी चांगला वागेन. अनिलने किशोरला त्याच्या स्वभावाबद्दल नशिबाबाबत बरंच समजावून सांगितलं आणि शेवटी म्हणाला, किशोर, मी किती झालो तरी पारका माणूस. तिचे आईबाबा माझ्यावर का म्हणून विश्वास ठेवतील? त्यापेक्षा तूच सासरवाडीला जा, श्यामलाच्या हातापाया पड, ती यायला तयार होईल. म्हणजे ती यायला तयार झाली तर बाईबाबा तयार होतील तिचे. अरे बेट्या, तू किती नशीबवान आहे. इतकी चांगली बायको, इतकं चांगलं सासर तुला मिळालं. अरे नाही तर तू आत्ता जेलमध्ये असता. संगीतानेही किशोरला चांगलंच सुनावलं. भाऊजी, नवरा बायकोचे वाद नवरा बायकोनी प्रेमाने मिटवायचे असतात. भांडणं तर आमच्यातही होतात हो, पण आम्ही या थराला नाही जात. त्यात बायकोशिवाय संसार होत नाही हे तुम्हालाही कळून चुकलं असेल. किशोरने मानेनी हो म्हटलं. अनिल म्हणाला, बायको आपली आहे, काय झालं चुकलं म्हणून 4 वेळा माफी मागितली तर? किशोरलाही अनिलचं म्हणणं पटलं. तो पाहत होता अनिलचं घर किती आनंदी वाटत होतं एका स्त्रीमुळे, आणि माझ्या तर घराची रायाच गेली आहे असं किशोरला मनोमन वाटत लागलं. श्यामला होती तर घराला कसं घरपण होतं. काहीही झालं तरी बायको आणि लेकराला आणायचं हा विचार पक्का करून किशोर अनिलच्या घरून स्वतःच्या घरी परत आला.